तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। वाढदिवसाचा केक कापण्यासाठी दोन्ही ठाकरेंचे सैनिक आले एकत्र। शिवसेना उभाटा व मनसेचे मनोमिलन। राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं एकत्रित सेलिब्रेशन। मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हा मनसे कार्यालय सांगली येथे मनसे पदाधिकारी व ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केक कापून साजरा केला। महाराष्ट्रामध्ये मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना व जनसामान्य जनतेची तीव्र इच्छा असताना शनिवारी सांगलीत हे अनोखे सेलिब्रेशन साजरं करण्यात आलं। प्रारंभी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। सांगलीमध्ये शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शनिवारी मनसे कार्यालयात उपस्थित राहिले। या निमित्ताने राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला। यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन मनसे पदाधिकारी वाढदिवस साजरा करत आहेत। याचवेळी शिवसेना व मनसेचे पदाधिकारी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले आहेत। दोन्ही पक्ष एकत्र येण्याची जनसामान्य जनतेची तसेच मनसे सैनिक व शिवसेनेचीही इच्छा आहे। हे दोघे भाऊ एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही। शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर म्हणाले, शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या ज्या भावना आहेत त्या दोन्ही नेत्यांनी समजून घ्याव्यात। महाराष्ट्र हितासाठी लोकभावनेचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत। यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू आप्पा पाटील, विराज बुटाले, मनसेचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्रीधर करडे, शिवसेना उपजिल्हा संघटक संतोष पाटील, शहर प्रमुख प्रसाद रिसवडे, मनसे सांगली शहराध्यक्ष सुरेश टेंगले, तालुकाध्यक्ष प्रकाश साळुंके, शिवसेनेचे अनिल शेट्टे, गणेश लोखंडे व मनसेचे विजय मौर्य, रोहित घुबडे, अमित पाटील, स्वप्नील शिंदे, श्रीनाथ कोळी, सागर कोळेकर, प्रशांत कांबळे, अमर औरादे, विकास मगदूम, शुभम खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। 13 जून आदरणीय आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आणि 14 जून आदरणीय राजसाहेबांचा वाढदिवस। या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्याकडे आदरणीय राजसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। महाराष्ट्रभर शिवसेना आणि मनसे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसैनिक आणि मनसैनिक जो महाराष्ट्र सैनिक आहे हा एकत्रीकरणातनं विविध प्रश्नावर लढत असतो। पक्षभेद किंवा अन्य गोष्टी बाजूला ठेवून आम्ही लढतच असतो। मात्र आज महाराष्ट्रात जी भावना तयार झालेली आहे की ठाकरे ब्रँड हा नेतृत्व करण्यात असला पाहिजे आणि ठाकरे ब्रँडच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं। आत्ताचे जे सर्वे गेल्या 2 दिवसातले बघितले तर साहजिकच आहे अन्य पक्षांना हुडहुडी भरणार, बुडबुड्या येणार, हे कुठंतरी होऊ नये म्हणून त्यात आडवे पाय मारले जाणार, आडवे फाटे फोडले जाणार। पण आमची जी शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असतील यांची भावना आहे की आम्ही हे ठाकरे समर्थक आहोत। आम्ही ठाकरेंच्या आदेशाने, ठाकरेंच्या नेतृत्वाने आणि ठाकरेंच्या विचाराने काम करणारे आहोत। आमच्यात मनभेद कधीच नव्हते, मतभेद असू शकतील किंवा होऊ शकतील, मात्र या पुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रीकरणासाठीच्या वाटचालीमध्ये अग्रभागी असेल। आज तोच मेसेज आम्हाला द्यायचा आहे। काही लोकांनी काही भावाभावांच्यामध्ये वितुष्ट यावं म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, मात्र खाली जी शिवसैनिकांची असेल किंवा महाराष्ट्र सैनिकांची जी भूमिका आहे ही एकत्रीकरणाची आहे। यासाठीच या गोष्टी आहेत आणि शुभेच्छा ह्या आमच्या कायमच आहेत। बोला साहेब। सालाबादप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा जन्मदिवस आम्ही जोरदार सांगली जिल्ह्यामध्ये साजरा करतो। विविध कार्यक्रम, विविध उपक्रमांनी आम्ही हा वाढदिवस साजरा करतो।
आज जिल्ह्यामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम आता महिनाभर चालू राहणार आहेत. परंतु आज आम्ही कार्यक्रम अहमदाबादला जी विमान दुर्घटना झाली त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पावले, त्यानिमित्त त्यामुळे आज आम्ही हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करत आहोत. आणि आज आम्ही मनसे जिल्हा कार्यालयामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करत असताना आनंदाची गोष्ट अशी की शिवसेनेचे आमच्या इथले स्थानिक सर्व पदाधिकारी, शंभूराज काटकर आणि सर्वच आमच्या शहरातले पदाधिकारी या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी